सामन्याला अगदी थोड्याच वेळाने सुरुवात होणार आहे. कुठे जाऊ नका. आणखीन एक मोठी बॅटल आपल्या समोर येत आहे. नाईट रायडर म्हणून संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्यांची ओळख आहे, RCC पेठ, त्यांच्या विपक्षामध्ये शहापूर विभागामधला दमदार संघ घोटेकर बी. ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 आणि जे कॅश प्राइज मयुरेशजी नाईक यांच्या माध्यमातून लावलं गेलं होतं ते देखील आपण बोरशितीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांना आपण देऊया. मी तारीफ सरांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते कॅश प्राइज स्पेशली बोरशिती टीमसाठी मयुरेशजी नाईक दादांच्या माध्यमातून आज संघ पुरस्कृत केला गेला होता. तारीफ सरांच्या शुभहस्ते कॅश प्राइज दिलं जातं. हरकत नाहीये, भरपूर चांगला खेळ आपल्याला बोरशिती संघाचा देखील पाहायला मिळाला. आणि आदित्य भोईर आपण देखील यायचं आहे. आदित्य भोईर, आदेशजी जोशी यांच्या माध्यमातून आदित्यसाठी कॅश प्राइज आहे, ते कलेक्ट करण्यासाठी आदित्य भोईर आपण या. मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना प्लीज. अंपायर्स आपण लक्षात घ्या, मॅचला सुरुवात करायची आहे. स्क्रीनवरती सध्या आपण पाहतोय या स्पर्धेचे बॉल स्पॉन्सर आणि आदरणीय उद्योगपती तारीफजी सय्यद सर यांना आपण पाहतोय. मंडळी, सध्या आपण ISPL सीझन 1 बघितली, सीझन 2 येते. मात्र ISPL येण्या अगोदर टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर कोणी दिलं असेल, प्रोफेशनलिझम कोणी दिलं असेल, तर एक नाव मी जरूर आवर्जून घेईन. आदरणीय तारीफजी सय्यद सर यांना आपण सध्या पाहतोय. 70-70 या ब्रँडच्या माध्यमातून आपण 70-70ची वाहिनी पाहत आलेलो. किट आपण 70-70चे आपण सर्व स्पोर्ट्स ॲसेसरीज आपण पाहत आलेलो. आणि आजवर कित्येक मोठमोठ्या स्पर्धा 70-70 प्रेझेंट आपण बघितलेल्या. त्यामधली धडाकेबाज मुरबाडची स्पर्धा जिला आजच नुकतीच सुरुवात झालेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट, मी मागच्या मॅचमध्ये देखील विशाल उल्लेख केला होता की ISPL द्वारे लाखोंनी आपला एक खेळाडू जरूर खेळला मागच्या सीझनमध्ये पहिल्या. मात्र त्या अगोदर प्रोफेशनल क्रिकेट, ऑल इंडिया ओपन असेल, या बऱ्याचशा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमधून टेनिस बॉल क्रिकेटला पुढचं पाऊल कोणी टाकून दिलं असेल तर आदरणीय तारीफभाई सय्यद. मॅचला सुरुवात होते. आपण पाहतो एका बाजूला दिशांत 11 गोटेकर बी आणि त्यांच्या विरुद्ध RCC पेठ कर्णधार सोहेल शेख आणि त्याच्या सोबतीला बंटी जोशी. आघाडीची जोडी आहे. टॉस जिंकून नेहमीच या संघाला आपण बघितलंय फलंदाजी स्वीकारत असताना. पहिला डॉट आलाय गोटेकर बीचा गोलंदाज आदिनाथ मडवी. फुल टॉसला स्वीप केलाय पण डीप मध्ये फिल्डर, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ओव्हर थ्रो, यष्टिरक्षक थ्रोला कव्हर करू शकला नाही. धावा आपण पाहतोय मिळत असताना 2 आणि RCC पेठचं खातं उघडलंय. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये विशालजी पाटील जॉईंट होत आहेत. स्वागत आपलं. प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला RCC पेठ संघ पाहायला मिळतो आणि सातत्याने नाईट फॉर्मॅटमध्ये ज्या संघाचा आपण वारंवार चांगलं परफॉर्मन्स पाहिले तो RCC पेठ संघ लढतो. समोरच्या दिशेने फटका, मिडॉनला फिल्डर नाहीये, गॅप फार मोठा आहे आणि त्याचा फायदा फलंदाज सोहेल शेखला दरम्यान मिळेल. चौकार, फार चांगला फटका ऑन ड्राईव्ह. आपण हा फटका बघितला सोहेल शेखच्या बॅटमधून. बॅटचा फ्लो कांद्याचा मागे आणि सुरुवातीला पहिला डॉट होता. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. मिडॉनला चेस करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्या फेरीतीला शेवटचा सामनाच्या रजनीमधला मिस टाइम. मिडॉनचा फिल्डर चेंडूवरती फार वेगाने पोहोचलाच होता पण शेवटच्या क्षणाला त्या हाताच्या उंजळीमध्ये त्याला चेंडूला टाकता आलं नाही. ही कॅच त्याला पकडता आली नाही आणि त्यामुळे कॅप्टन RCC पेठचा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सोहेल शेख सिंगल मिळते आणि या सिंगलने धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती 6 धावा. धक्का मोठा लागला बट अजून देखील मैदानाच्या हातामध्ये बंटी जोशी आहे, ही गोष्ट आपण विसरू शकत नाहीये. बंटीला आपण कित्येकदा अगदी खराब परिस्थितीमधनं RCC पेठला बाहेर काढताना पाकले आणि आज देखील कुठे ना कुठे ती जिम्मेदारी त्याच्या खांद्यांवरती आहे.
बंटी जोशी स्ट्रायकिंग एंडवरती सन्मान देत असताना फुल लेन डिलिव्हरी होती, अगदी सन्मान दिलं, जाणलं पारखलं बंटीने. आणि बंटीचं खऱ्या अर्थाने करण जर आपण पाहिलं तर त्याची स्पेशालिटी काय की परिस्थिती अगदी पाहतो आणि बॉलच्या मेरिटवरती खेळतो. ही गोष्ट अगदी प्रामुख्याने नेहमीच तसा फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चित निश्चित या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात महत्वपूर्ण फलंदाज आहे जो सध्या स्ट्रायकिंग एंडला. खेचून मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, गॅप मध्ये बॉल आहे आणि पहिल्या बाउन्स वरती चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक फलंदाजासाठी अवघड कार्य काय असतं ते म्हणजे फील्डला भेदणं, आणि फील्डला भेदण्याचं कार्य सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बंटी जोशी करतोय. कारण अगदी पाकलं होतं, स्क्वेअर लेगचा फिल्डर इनर सर्कलमध्ये आहे, अगदी पूर्णपणे परफेक्टली पोझिशनमध्ये आला. जो वाईड ऑफ ऑफ स्टंप बॉल होता खेचून ऑन साईडला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चौकार बंटी जोशीचा बॅटमधनं येतो. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये RCC पेट टीमने. थँक्यू सो मच आदरणीय तारीफभाई सय्यद. आणि आवाज महाराष्ट्राचा आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती प्रार्थनी होती. स्वर्गीय विलास स्मृती चषकाच्या आमचा मॅनेजमेंट टीमकडून आपलं मनापासून आभार. नाव आहे धावफलकावरती 10. आपण मॉडर्न डे क्रिकेटमध्ये विशाल या सर्व गोष्टी पाहत आलेलो आहोत. कारण मॉडर्न डे क्रिकेटर्स फटके बनवत आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवत आहेत आणि त्यामधला बंटी आपल्याला पाहायला मिळाला ज्याचा बॅटमधूनही चौकार आला. टोटल स्कोर सध्या 11, माफ करा 11 धावा आहेत आफ्टर फर्स्ट ओव्हर. 11. शफल खेळण्याचा प्रयत्न तर पण सोहेल शेख स्ट्रायकिंग एंडवरती अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना एक सिंगल रन धर्माडीतनं मिळेल. बघा बंटी जोशीला पाकल्यानंतर खऱ्या अर्थाने खासदार चषक मला आठवतो 2019. अगदी प्रथमतः जेव्हा 11 बाईक सोबत ती सुरुवात झाली होती खासदार चषकाशी, त्यामध्ये अगदी पहिलाच सामना खेळत असताना बंटीचं अर्धशतक अजून देखील मला आठवतं. कारण बिग मॅच प्लेअर, आणि कधी जर आपण पाकलं जेव्हा जेव्हा बंटी चालतो ना तो फार मोठा इम्पॅक्ट त्या मॅचमध्ये टाकतो. आणि आज देखील जर पाकले त्याची जी सुरुवात आहे असं वाटतं की इम्पॅक्ट टाकू शकतोय. बट दुसऱ्या बाजूने आपण जर गोटेकर बीचा दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांचा हाच प्रयत्न की इथनं विकेट हवी आहे बंटीची. सेकंड ओव्हर ओमकार आपल्याला पाहायला मिळतो या सेकंड ओव्हरमध्ये. ओमकार पलटोले हेलिकॉप्टर उडवलाय आणि दरम्यान लँडिंग देखील होईल थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी जोशीच्या बॅटमधनं या मॅच मधला या इनिंग मधला हा पहिला धमाका षटकार. षटकारांच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय ती 18 वरती. 9 लॉस 18. सुरुवात आपण पाहतोय चांगली झालेली आहे. आणि कॅप्टन सोहेलने देखील जरूर म्हटलं ओपिनियन जेव्हा मी घेत होतो आफ्टर टॉस की आमचे फलंदाज फ्री माइंड खेळतात. ऑफ स्टंपचा बाहेर क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, काय सुंदर फिल्डिंग कव्हर्सला. गणेश डिंगोरे धोनी या निकने या टोपण नावाने तो प्रसिद्ध आहे. ऍक्शन दिपले ऑफ स्टंपचा बाहेर फॉलीला ड्राईव्ह केलं होतं, सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच हाताने डाव्या बाजूला जात असताना गणेशने स्टॉप केलं बॉलला, डॉट बॉल. अगदी ज्या गोष्टीचा उल्लेख मी केलाच होता की बॉलच्या मेरिटवरती भरपूर चांगल्या पद्धतीने खेळतो आणि क्लासिकल ड्राईव्ह होता, बट फिल्डिंग तितकी चांगली आपल्याला खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. आणखीन एक ड्राईव्हचा फटका, प्रॉपर टायमिंग, प्लेसमेंट, गॅप देखील भेदला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेस, चांगली फिल्डिंग, अतिशय चांगली फिल्डिंग. जे फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये होते आदिनाथ मडके होते, चांगली फिल्डिंग आदिनाथची पाहायला मिळाली. जस्ट त्याने एक षटक देखील टाकलं आणि त्यानंतर तितकीच एनर्जी ग्राउंड फिल्डिंगमध्ये देखील त्याची पाहायला मिळत आहे. हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. ग्रामीण क्रिकेट जर आपण पाहिलं तर हे नावासाठी नव्हे ना पैशासाठी, हे फक्त गावाच्या सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. आणि सध्याच्या घडीला आउटफील्डमध्ये प्रत्येकी फिल्डर स्वतःला झोकतोय. स्टेप आउट झाला बंटी, फ्लिकचा फटका, गॅप मध्ये हा देखील बॉल आहे. फिल्डरसाठी चेज आहे मिड विकेटला, धावताय जरूर बट बॉल जिंकेल, फिल्डर हरेल. हा देखील बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बंटी जोशी सध्याच्या घडीला आक्रमकरित्या फलंदाजी करतात. आणखीन एक चौकार.
बंटीचा बॅटमधनं चौकार दरमाणीतनं येतोय. धाव फळक सध्याच्या घडीला 24 वरती नाईट रायडर्स. आणि त्या नाईट रायडर पैकी एक या टीमचा सर्व सेनापती मैदानाच्या आतमध्ये धुरा सांभाळतो. पुल करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर थोडा बॉल खाली राहिला, त्याचाच ऍडव्हान्टेज मी म्हणेन गोलंदाज ओमकार पलटोलेला दरमाणीतनं मिळतो. डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा समाप्तीनंतर 12च्या करंट रन रेटने 24 धावा धाव फलकावरती. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये टीम RCC पेठने. 24 म्हणजे सुरुवात चांगली झालेली आहे. 12चं करंट रेट जरूर आपण पाहतोय आणि इव्हन ते नॉलॉस देखील आहेत. बंटी सेट झालेला आहे. सोहेल आपण पाहतोय तोही सेट झालेले. लिमिटेड ओव्हरमध्ये तुम्ही 2 ते 3 चेंडूंचा सामना केला म्हणजे आम्ही म्हणू शकतो की तुम्ही सेट झालेले आहात. इथे तर बंटीने 5 चेंडूंचा माफ करा बंटीने 7 चेंडूंचा सामना केला. 16 त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि 7 धावांवरती सोहेल शेख देखील नॉट आउट आहे. बॅटिंग ऑर्डर या संघाची देखील खोलवरती आहे. पण मी म्हणेन बॅटिंग ऑर्डरपेक्षा RCC पेठची गोलंदाजी आणि भेदक आहे. तर दुसऱ्या बाजूने तितकाच बॅलन्स संघ आहे तो गोठेकर बी. नाणेफेक जेव्हा झाली विशाल गोठेकर बीचा कॅप्टनने देखील म्हटलं की टॉस जर माझा असता आणि जेव्हा RCC पेठ समोर असते तेव्हा मी देखील प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो. मात्र आता ते क्षेत्ररक्षण करत आहेत. चेस करण्याचा जरूर त्यांचा प्रयत्न असेल. सध्या चांगली बॉलिंग करायची आहे, विकेट मिळवायचे. विकेटच्या शोधात आहेत गोलंदाज गोठेकर बीचे आणि त्या शोधात 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाज आलाय आतिश भांडे. बॉल बॅक ड्राइव्ह आहे, मिड ऑनला चेस करेल बॉल. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो करेल. मी ते ती 1 धाव. बघा आतिश भांडे खऱ्या अर्थाने पाकले गेले तर महत्वपूर्ण खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्याकरिता 3ऱ्या षटकामध्ये विकेट हवी आहे. कारण पाकले गेले तर एक चांगली पार्टनरशिप आपल्याला ओपनिंग स्टँड भरपूर चांगला पाहायला मिळतो. स्कोर कार्ड 25 वरती कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेली नाहीये RCC पेठ टीमने. तर दुसऱ्या बाजूने गोटेकर बी टीम विचार करत असेल की 1 विकेट आपल्याला इथनं हवी आहे आणि स्पेशली बंटी जोशीची विकेट. कारण बंटी टचमध्ये दिसतोय. कारण बंटीला जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला 16 धाब्यांवरती तो नॉट आउट आहे. आतिश लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट समोर आहे बंटी जोशी. फुल लेंथ टाकला बॅटची आतली कडा. फाईन लेगला चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट जरूर आलाय. बट जे चित्र फर्स्ट ऑफ ऑल पाहायला मिळाले आणि अंपायर्सने दरम्यान इथं इशारा केलाय इट्स नो बॉल, ओव्हर स्टेपिंग मिस्टेक घडली आहे. आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता सोहेल शेख असतील. सोहेल शेख देखील म्हटलं गेलं तर एक आक्रमक फलंदाज आहे, पण सध्याच्या घडीला तो थोडा शांत दिसतोय. बट गिअर शिफ्ट करण्याची ही संधी आहे बिकॉज नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. पुढील सामना आपल्याला यानंतर जो पाहायला मिळणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि तो देखील आणखीन एक वॉर ऑफ टायटन्स. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खऱ्या अर्थाने ज्यांनी सातत्याने गाजवलंय वडवली बी टीम आपल्याला खेळताना दिसेल अगेन्स्ट रिग्नेश 11 गोडसे बी. बट सध्याच्या घडीला फ्री हिट डिलिव्हरी होती, कॅच देखील कंप्लीट झाली होती. पण फ्री हिटचा ऍडव्हान्टेज मिळतो सोहेल शेखला. निश्चितपणे धावसंख्या आपण बघतोय सध्या तरी ती 28. विकेटच्या शोधात गोटेकर बी संघ आहे आणि त्यांना विकेट कोणाची हवी आहे ती समोर असलेल्या बंटी जोशीची. आतिश चान्स जरूर घेईल. आता समोर बंटी जोशीच आहे. लेफ्ट आर्म मध्ये विकेट. फुल टॉस फोर्सने फटका लॉंग ऑफला पहिल्या बाउन्स वरती सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बंटी वेल सेट बॅटिंग करतो आणि त्याचा अगेन्स्ट फुल टॉस टाकणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक फार मोठी मिस्टेक आहे. फुल टॉस बॉलचा पूर्णपणे फायदा घेतला बंटीने. कारण लॉंग ऑफला जे फिल्डर होते त्यांना बीट केलं. 4 धावा आणखीन मिळतील. धाव फळक या 4 धाव्यांच्या मदतीने आता 32. ओपनिंग पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळत आहे. कारण 2 सलामीवीर ते देखील दमदार बिकॉज सोहेल शेख आणि बंटी जोशी नो डाऊट दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत आणि सध्याच्या घडीला RCC पेठला या पहिल्या सत्रामध्ये ते पुढे घेऊन चाललेले आहेत. विकेटची आवश्यकता गोटेकर बी टीमला. नेक्स्ट बॉल विकेटची आवश्यकता. वाईड यॉर्कर टाकला, टॅप केलं. दरम्यान बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चालला. वेगाने येतात फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. बट इन बिटवीन एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. या ओव्हरमध्ये तितकासा अटॅक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण सर्व काही सुरलीत चाललेलं आहे. बॅटिंग करणाऱ्या RCC पेठचा आपण विचार केला. नॉ लॉस 33,
2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आतिशा या षटकातील. शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. इट इज व्हाईट बॉल. ऑप्शनचा फार बाहेर आहे. अंपायर्स इथे जरूर सांगतात की हा वाईड आहे आणि या वाईडने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 34. सुस्थितीमध्ये आपण मागच्या मॅचचा विचार केला विशाल तर मागच्या मॅच मध्ये धाबा बनल्या होत्या त्या 41 42 चेस करण्यात आल्या होत्या. त्या अगोदर आपण 65 बघितल्या होत्या गोरसे बी कडून. मात्र त्या धावा चेस करता आल्या नव्हत्या बामणडोंगरीला. स्विच हिटचा प्रयत्न. फुल टॉस. लाईन खराब. लेंथ खराब. डीप थर्ड मॅनला चेंडू सीमा रेषेचा बाहेर. अंपायर्स कॉल. इट इज नो बॉल. षटकार. बघा सोहेल शेख स्ट्रगल करताना दिसत होता बट खऱ्या अर्थाने आता इथनं तो देखील गिअर शिफ्ट करू शकतोय बिकॉज षटकार देखील आला आणि आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि धाव फळक आता वेगाने पुढे गेलं कारण या 7 धावा स्कोर कार्ड आता 41 41 धावा धाव फळकावरती. मग अजून देखील प्रेक्षकांची गर्दी कमी होत नाहीये कारण यानंतर आणखीन एक मोठी लढत. वडवली बी त्यांचा विपक्षामध्ये रिग्नेश 11 गोरसे बी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉस केलं जाईल. आजचे जे काही संघ आहेत 51 सरस आहेत आणि त्यामुळे प्रत्येक सामना आपल्याला तितकाच चुरशीचा पाहायला मिळेल. त्यामुळे जे क्रीडा रसिक या क्रीडा नगरीमध्ये आलेले ते हलण्याचं नाव घेत नाहीयेत. फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्यात आला. काऊ कॉर्नरला फिल्डर येतो लॉंग ऑनचा. चांगली फिल्डिंग. थ्रो यावेळेला चांगला आहे त्यामुळे एकाच धावेवरती बंटी आणि सोहेलला थांबावं लागेल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण सध्या पाहतोय ती 42. आतापर्यंत आजच्या संध्यापासून आपण या मॅचेस पाहतोय विशाल आणि मी म्हणेन पहिल्या 3 षटकांमध्ये आतापर्यंतची चांगली धावसंख्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे 42. येस अतिशय चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपण म्हणूया कारण आजच्या जितक्याही खरं तर मॅचेस झाला त्यामध्ये पाहिलं गेलं तर ही सर्वात चांगली पार्टनरशिप. फुल लेन टाकलाय समोरच्या दिशेने. फटक्यामध्ये ताकद देखील आहे. बॉल गॅप मध्ये देखील आहे. लॉग ऑफच्या फिल्डरला चान्स नाहीये. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बंटी जोशी सध्याच्या घडीला आक्रमकरित्या वारंवार मोठे फटके बंटीच्या बॅटमधनं येत आहेत. आणखीन एक दमदार चौकार. बंटी जोशी सेट देखील झाला आणि सध्याच्या घडीला आरसीसी पेडसाठी परिस्थिती तो सेट देखील करतोय कारण खेळ समाप्त झाला आता अवघ्या 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 विदाउट लॉस टीम आरसीसी पेट. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता खऱ्या अर्थाने चिंतेचा विषय गोटेगर बी टीमसाठी वाढलाय कारण आता विकेटची आवश्यकता आहे. कारण जर इथनं विकेट नाही आली तर अंतिम 2 षटकांमध्ये भरपूर सारा रन्स येण्याची दाट शक्यता आहे कारण 2 चांगले फलंदाज ते देखील वेल सेट बॅटिंग करतात. सोहेल शेख आणि त्यांच्या समवेत बंटी जोशी. बंटीला आपण जर पाहिलं तर बंटी सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली नॉट आउट खेळतोय. 26 धाव्यांवरती सध्याच्या घडीला नॉट आउट खेळतो. अजून देखील खेळ बाकी आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सोहेलचा रन घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. निर्धाव चेंडूने खऱ्या अर्थाने सुरुवात या षटकाची करतोय गोलंदाज आदिनाथ मडके. मडकेने चांगली बॉलिंग केलेली आहे बिकॉज सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 10 धावा होत्या. ओहो क्लीन बोल्ड. मागचा यॉर्कर ऑप्शनचा बाहेरून गेला मात्र यावेळेला थेट मिडल लेग उखाडली आहे. पहिला धक्का बसतो आरसीसी पेटला. सोहेल शेख बाद. सोहेल शेख दरमाडीतनं बाद झाला. पहिला धक्का लागला आणि सोहेल कुठे ना कुठे आज थोडा स्ट्रगल करताना देखील दिसत होता बट बाद होण्या अगोदर तब्बल 17 धावांची एक चांगली इनिंग त्याने साकारलेली आहे. अजून देखील बंटी मैदानाच्या आतमध्ये खेळतो. 26 वरती नॉट आउट आहे. अजून देखील जर आपण पाहिलं तर येणारा 10 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इन ॲट नंबर 3 नमित पगडे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डेंजरस बॅटर. मग अजून देखील 10 चेंडू बाकी आहेत. एक शॉर्ट अँड स्वीट इनिंगची आवश्यकता सध्याच्या घडीला आरसीसी पेट टीमला आहे कारण बघा 3 षटकांमध्ये जे सातत्य राखलं बॅटर बंटी जोशी आणि सोहेल शेख रे
त्याला कंटिन्यू जर करायचं आहे, एक स्ट्रॉंग फिनिश जर इथनं मिळवायचं आहे, तर इथनं एखाद्या बॅटरला एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग्स करावी लागेल. यस विशाल, आणि आपण बहुतांशी पाहत आलेलो आहेत बंटी जोशी मॅच विनर आहे. तो जरूर ओपन करण्यासाठी येतो RCC पेटसाठी, पण तो शेवटपर्यंत देखील बऱ्याच वेळेला खेळलेला मी तरी त्याला बघितलेलं, आणि आज देखील तशीच इनिंग त्याला कंप्लीट करायचे गोटेकर बीच्या विरुद्ध. दुसऱ्या बाजूने मडकेने फार सुंदर बॉलिंग केलेली आहे. पहिले दोन्ही चेंडू सोहेलसाठी वेगाने आला पायावरती. यस, होकारार्थी मान हल्ली आहे. प्लमॅल PW मडकेने मिळवलंय आणखी एक यश. धक्का बसतोय दुसरा RCC पेटला. शून्यावरती बाद. नमित पगडे आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर आदिनाथ मडके शॉर्ट रनअपने सुद्धा अतिशय वेगाने गोलंदाजी करतात. कारण जर आपण पाहिलं बघा, इंजर्ड असताना सुद्धा जर आपण पाहिलं आदिनाथ खेळतोय, कारण त्याला देखील ठाऊक आहे की आज माझ्या संघाला माझी आवश्यकता आहे. आणि या अगोदर देखील करण सरांनी म्हटलंच होतं, ग्रामीण खेळामध्ये बघा प्लेयर इंजर्ड जरी असला तरी सुद्धा तो मैदानाच्या बाहेर जाण्याऐवजी आपल्या टीमसाठी खेळणं एक्सेप्ट करतो, लढणं एक्सेप्ट करतो. आणि आधीचा हा स्पेल खऱ्या अर्थाने प्रत्येकी खेळाडूला इन्स्पायर करणारा त्याचा स्पेल राहिला, कारण इंजर्ड आहे, दुखापत आहे, बट तरी सुद्धा या 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये पाहिलं गेलं तर आतापर्यंत फक्त 11 धावा त्याने खर्च केला आणि 2 इम्पॉर्टंट विकेट, त्या देखील बॅक टू बॅक विकेट त्याने काढलेत. सुपर बॉलिंग इज ऑन हॅट्रिक. 2 लागोपाठचे विकेट मिळवले. जिथे धावांची गती 15ची होती त्या गतीला स्पीड ब्रेकर फुल स्टॉप लावलेले आहेत ते गोलंदाज आदिनाथ मडकेने. नवीन फलंदाज लेफ्टी येतोय सिद्धेश. मात्र पाहूयात आता विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का आदिनाथ मडकेकडून. लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगला डीप मध्ये ऑन साइडला 3 फिल्डर. सिद्धेश साठी बॉल तयार. हॅट्रिक बॉल यॉर्करच होता. एज घेऊन बंटी पोहोचलाय. वेगाने बंटी धावला होता. त्याला माहित होतं की चेंडू थ्रो करेपर्यंत मी पोहोचेन आणि त्याच वेगाने तो धावला. विशाल, तिसरा यॉर्कर आला होता विकेट हॅट्रिकच्या प्रयत्नामध्ये. मात्र इथे एज घेऊन भोवऱ्यासारखा गरंगळा बॉल आणि त्यामध्ये 1 रन पूर्ण झालेले. धावसंख्या आपण पाहतोय 47. या क्षणाला विशाल एक प्रश्न मनामध्ये आला की ज्या आदिनाथने इम्प्रेसिव्ह बॉलिंग केलेली आहे, तो आदिनाथ समोर आहे, बंटी त्याला खेळून काढेल की ते अटॅक करण्याचा प्रयत्न करेल. बघा, सध्याच्या घडीला परिस्थिती अशी आहे की प्रत्येकी बॉलवरती बॅट चालवायचीच आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न बंटीचा देखील आपल्याला दिसतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, सिंगल पूर्ण दुसऱ्या धाब्यासाठी परतणार देखील नाही येत, नकारलं. भरपूर चांगली फिल्डिंग आणि तितकाच ॲक्युरेट थ्रो देखील आला. आज गोटेकर बी संघ खेळतोय दिशांत 11 या नावाने आणि गोरसईचे पप्पूदादा केणे आणि तसेच गोटेकरचे आतिशजी डोंगरे दादांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला. फुल टॉस, स्वीट साउंड ऑफ द बॅट, शाबुक शॉट आला षटकार. समाप्तीनंतर एकूण धाव फळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचला 54. अजून देखील येणारा 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि बंटी जोशी सध्याच्या घडीला नॉट आउट खेळतोय 27. या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या, बट पहिलं अर्धशतक बाय अ बॅटर पाहायला मिळेल का? यापुढील होणारा सामना पुन्हा एकदा टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय चेंज द गेम वडवली बी चा कॅप्टन आणि रिग्नेश 11 गोरसी बी टीमचा कॅप्टन. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. द ग्रेट रायव्हल्स ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, गोरसे बी अगेन्स्ट वडवली बी. म्हणजे कुठे जाऊ नका, यानंतरचा सामना आपल्या समोर असेल या 2 नामवंत संघांदरम्यान. ग्रामीणची स्टारकास्ट आज या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024. आदरणीय प्रताप शेठ पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, अगदी रिग्नेश पाटील त्यांचे चिरंजीव, हुबेहूब छबी जी क्रीडा क्षेत्राची असेल, सामाजिक क्षेत्राची असेल, राजकीय क्षेत्राची असेल आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते या मॅनेजमेंटमध्ये. सर्वांची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. फार चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, पडला बरोबर हलकासा उसळला आणि तो बंटीपासून फार लांब होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, लेफ्ट आर्म मध्ये विकेटने आला, हार्ड लेंथला हिट केलं, तिथून राईज झाला बॉल, त्याला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता बंटी जोशीचा. पहिला डॉट.
बघा सध्याच्या घडीला या अंतिम षटकामध्ये खऱ्या अर्थाने विकेटपेक्षा जास्त महत्त्व डॉट बॉलचं आहे. जितके जास्तीत जास्त डॉट बॉल टाकले जातील तितकं चांगलं आहे गोटेकर बी टीमसाठी. पुल केला दरम्यान लॉंग ऑनचे फिल्डर धावतात वाईट इश लॉंग ऑन पर्यंत मिसफिल्ड देखील झाली बट तोपर्यंत 2 धावा इथनं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. बंटी जोशी बघा अगदी बंटीचा स्टार्ट चांगला होता बट त्यानंतर बंटी देखील आता स्ट्रगल करताना दिसतोय आणि फिनिश मॅटर करेल कारण ज्या अंदाजाने तुम्ही फिनिश करता तोच आत्मविश्वास तुमचा सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने फिनिश फार महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. जो वेग पहिल्या 3 ओव्हर्समध्ये होता तो 4थ्या ओव्हरमध्ये थांबला आदिनाथ मडकेच्या गोलंदाजीने आणि त्यानंतरचा हा गोलंदाज फार चांगला फटका आणि एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये पंच केल्या बॉलला थेट स्वर्गीय हिरामन लक्ष्मण नाईक स्टँड मध्ये पहिल्या बाउन्स वरती बंटी जोशीचा जबरदस्त चौकार. चौकार येतोय बंटीचा बॅटमधनं. बघा शांतता जी ती अगदी आपल्याला पाहायला मिळाली होती थोड्या वेळा अगोदर ती शांतता आता भंग होतीये. बंटीचा बॅटमधनं चौकार आणि अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये इथनं बंटीच्या माइंडमध्ये ही गोष्ट नक्कीच असेल की कमीत कमी 2 मोठे फटके आणखी नवे आहेत. धाव फळक सध्या असा घडीला 60 वरती आहे. 60 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल वाईड यॉर्कर परफेक्ट एक्झिक्युशन. कौतुक करावं लागेल गोलंदाज मनीष लहाने असं कारण वाईड यॉर्कर ज्याप्रमाणे त्याने टाकला आहे परफेक्ट एक्झिक्युशन निर्धाव चेंडू येतो आणि या अंतिम षटकामध्ये इन कंट्रोल आपल्याला मनीष लहाने पाहायला मिळाला कारण 4 चेंडूवरती फक्त 6 धावा. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. बंटी स्ट्रायकिंग एंडवरती आणखीन एक चांगला बॉल आणि हा बॉल पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. आणखीन एक निर्धाव चेंडू. मी मोमेंटम या गोष्टीचा उल्लेख केलाच होता आणि मोमेंटम आता शिफ्ट होतोय गोटेकर बी टीमच्या बाजूने. फॅब्युलस बॉलिंग. पहिला चेंडू मला आठवला जेव्हा हा चेंडू मी बघितला कारण हे दोन्ही चेंडू ऑफस्टंपच्या फार बाहेर होते. व्हाईटची जी रिटर्न क्रीज आहे तिचा अगदीच जवळून गेले आतमधून. दॅट्स वाय इट इज डॉट बॉल. पूल केलाय वेगाने चेंडू डीप मिड विकेटला होम डिलिव्हरी. आउट होईल बंटी जोशी. 5 षटकांचा खेळ संपला. गणेशने टिपलेला झेल. बंटीची विकेट शेवटच्या चेंडूवरती पडली. 33 धावा बनवल्या बंटी जोशीने आणि ओव्हरऑल टोटल आपल्याला पाहायला मिळते आरसीसी पेटची ती 60 धावा बनवलेल्या आहेत. ज्या आरसीसी पेटने पहिल्या 3 ओव्हर्समध्ये बनवल्या होत्या 45 मात्र पुढच्या 12 बॉलमध्ये फक्त 15 धावा ते जोडू शकले. 60 ला डाव संपला पहिला. विजयासाठी बनवायचा आहे दिशांक 11 गोठेकर बी ला 61. आपण वळणार आहोत टॉस बॉक्सच्या दिशेने ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. द ग्रेट रायव्हल्स ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वडवली बी अगेन्स्ट गोरसई बी. या कर्णधार दोघांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये आणि ज्या ठिकाणी आमचे युवा समालोचक यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर साहिलजी शेळके. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स. गोरसई बी संघ उपस्थित आहे. टीम वडवली बी संघाचा कॅप्टन विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करा. वडवली बी संघ. टीम वडवली बी संघ जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. वडवली बी संघ. शेख कमलेश या लवकर. मान्यवर आणि कॅप्टन गोरसे बीचे थांबलेले आहेत. या लवकर या टॉस साठी. कमलेश पाटील कॅप्टन ऑफ वडवली बी. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विलास स्मृती राणा आयोजित स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 क्रिकेटचं पर्व. आज ही पहिली रात्र
आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि दोन्ही टीम कॅप्टन्स आमच्या समवेत जोडले जातात. चेंज द गेम वडवली बी विपक्ष टीम रिग्नेश 11 गोरसे बी. मी निमेशजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन, दुसऱ्या बाजूला विलास स्पोर्ट्स राणा संघ. टॉस केला जातोय. कॉल वडवली बी संघाचा कॉल आहे. टॉस केला जातोय. येस मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती जा. जास्त वेळ घेणार नाही. या फक्त डिसिजन सांगायचं आहे. नाणेफेकी गोरसे बी संघाने जिंकली आहे. फक्त डिसिजन सांगा. क्षेत्ररक्षण. सो नाणेफेकी कंप्लीट झाली आहे. नाणेफेकी जिंकली आहे टीम रिग्नेश 11 गोरसे बी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील करण काळन सर, त्यांच्या समवेत विशालजी पाटील. चेक. थँक्यू सो मच शाहिलजी शेखे. नमस्कार मंडळी, पुन्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार आयोजित स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 ही पहिली रजनी. खरं तर मागच्या 4 दिवस, आजचा चौथा दिवस पकडून आपण डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा बघितली. मात्र आजपासून डे नाईट फॉर्मॅटला सुरुवात होते. या स्पर्धेमध्ये असंख्य संघ या यंदाच्या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये खेळतात आणि भरघोस पारितोषिक यंदाच्या पर्वामध्येही आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण 8 संघांचा ग्रामीणचा आजचा पोलचा मधल्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना RCC पेठ विरुद्ध दिशांत 11 गोटेगरवी. समोर टार्गेट आता 61 धावांचं असताना आघाडीची जोडी आलेली आहे. गणेश डिंगोरे आणि त्याच्या सोबतीला फलंदाज जयंत डिंगोरे. सामन्याला होती सुरुवात दुसऱ्या डावाला. व्हेरी फर्स्ट बॉल, वेगवान चेंडू आलाय फलंदाजी मधून. तो थांबला, मात्र आता गोलंदाजी मधून सुरुवात करतोय बंटी जोशी. जेन्युइन ऑलराऊंडर RCC पेठचा. माझ्यासोबत आमचे को कॉमेंटेटर साहिलजी शेखे समालोचन कक्षामध्ये. सुस्वागतम. थँक्यू सो मच के सर. गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरे ही सलामीची जोडी आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती बंटीचा. पुढचा बॉल अगदी घुटना टेक, सिक्सर देख, जबरदस्त फटका, बॉल सीमा पार षटकार. भात्यामध्ये सर्व फटके, त्यामधला पहिला फटका. एज आहे आउटसाइड. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये क्रीज सोडले. पुन्हा गणेश मागे आलाय आणि योग्य निर्णय. या क्षणाला जर धाव घेण्याचा प्रयत्न असता तर कदाचित विकेट जाऊ शकत होती. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट थर्ड मॅनला फिल्डर तन्वीर. मागचा षटकार आणि या वेळेला मात्र ऑफस्टम्पचा बाहेर टाकला, वेगाने टाकला होता बंटी जोशीने हा चेंडू. ऑनसाइडला आपण पाहतोय साहिल तर डीप मिड विकेटला एक फिल्डर ठेवण्यात आला आणि डाऊन द ग्राउंड एक फिल्डर लॉंग ऑफ मध्ये. नक्कीच फटकेबाजी देखील केली जाऊ शकते. गणेश डिंगोरे ते दुसऱ्या चेंडूवरती दाखवलं, परंतु त्यानंतर कमबॅक गोलंदाजानं देखील केला. बॅटची एज लागली होती, परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू आला. गोलंदाज सज्ज बंटी जोशी.
पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा बॅटची कडा लागली या शॉर्ट थर्ड मॅनला. पुन्हा तेच चित्र पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, नुकसान तर नाहीये, परंतु धावा देखील येत नाहीयेत. एक मोठा फटका निश्चित आला, परंतु आता फटक्यांची गरज देखील आहे, कारण 61 धावांचं टार्गेट समोर. मागच्या दोन्ही चेंडूंचा आपण विचार केला तर आउटसाइड एज घेऊन तन्वीर जो शॉट थर्ड मानला त्याच्याकडे बॉल दुसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, दोन्ही चेंडूंवरती धावा आल्या नाही. बंटी ऑफ स्टंपचा बाहेर, बाउन्सचा वापर, पण पॉइंटला सुंदर झेल. 30 यार्डाचा बाहेर निघाला आणि एक चांगला झेल टिपलाय तो पॉइंटचा फिल्डर सिद्धेशने. प्राइस विकेट मिळवली बंटी जोशीने या मॅचची. गणेश डिंगोरे बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय आणि त्याचा फायदा यावेळेस मिळाला. या अगोदर देखील तोच प्रयत्न होता, गोलंदाजाचा बॅटची कडा लागत होती. यावेळेस बॅट्समननं निखारलं, परंतु हवा तसं टायमिंग करता आलं नाहीये आणि त्या अनुषंगानं पॉईंटच्या दिशेनं खेळाडू होता, त्याच्या सरळ झोलीमध्ये चेंडू जाऊन पडला. विकेटचं पतन झालं. पहिला धक्का गणेश डिंगोरेच्या रूपानं टीम गोठेघर बी संघाला लागला. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती अमित भांडे येतोय क्रमांक 3 वरती. चांगला खेळ करावा लागणार आहे, कारण आतापर्यंत फक्त एक मोठा फटका, 6 धावा धावफलकावरती लागल्या. त्या व्यतिरिक्त 4ही चेंडू अप्रतिम टप्प्यावरती बंटी जोशीच्या माध्यमातून. स्ट्रेट बॅटने व्ही शेप मध्ये हा फटका होता, पण प्रोटेक्शन होतं. काऊ फेसला सिंगल मिळते आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती ती फक्त 7 आणि ज्यामध्ये आपण विकेट देखील बघितली. एक जी महत्वपूर्ण विकेट होती या इनिंग मधली, गणेश डिंगोरे. षटकार त्याचा बॅटमधून एक आला होता, पण त्यानंतर सेटअपने बॉलिंग केली. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग आपण वारंवार बघितली गणेश डिंगोरेच्या विरुद्ध. त्यानंतरचा एक चेंडू गुडलाईन स्पॉटवरती पडला. बाउन्सचा वापर केला होता, पॉईंटच्या वरतून स्लाइस करायचं होतं बॉलला, पण एलिव्हेट करता आलं नाही आणि पॉईंटचा फिल्डर सिद्धेशने टिपलेल्या झेलने गणेश डिंगोरे मात्र पॅव्हिलियन मध्ये पोहोचला. 7 धावा. साहिल आपण पाहतोय की 61चं टार्गेट आहे, त्यामुळे सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा बनवणं हे फार गरजेचं आहे, कारण सुरुवात जर चांगली झाली तर तुम्ही 61 चेस करू शकता. वेल बिगिन इज हाफ डन असं आपण बऱ्याचदा म्हणतो, ती सुरुवात तर झाली नाही. आता देखील सुरुवात करण्याची गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अमित भांडे आणि जयंत डिंगोरे या दोन फलंदाजांना. लॉर्ड ऑर्डर पर्यंत, टॅलेंटर्स पर्यंत आपण फलंदाजाची ताकद बघितलेली गोटेघर बी मध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजीचा तोफखाना असलेला RCC पेट आहे. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती शेहबाज शेख. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज झाला शेहबाज शेख दुसरं षटक घेऊन. यावेळेस लॉफ्टेड फटका, चेंडू हवेत, बॉल चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कोणती मिस्टेक त्यानं केलेली नाहीये. विकेटचं पतन, दुसरा धक्का लागतोय टीम गोठेघर बी संघाला. बॅट्समन जयंत डिंगोरे. अमित भांडे बॅक टू द डगआउट. नक्कीच करण दादा, आपण उल्लेख करत होतो की ज्या प्रकारे बॅटिंग व्हायला हवी आहे गोठेघर बी संघाची, त्या प्रकारे बॅटिंग सध्या होत नाही आहे. एक षटकार गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं नक्कीच आला, परंतु आजच्या या दिवसामध्ये आज रजनी क्रिकेटचा हा पहिला दिवस आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून मॅचेस सुरू झाल्यात आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून आपण पाहतोय की जोही बॅट्समन येतोय पहिले 2-3 षटक पूर्णपणे सेट होतोय, बॅटीवरती बॉल येतोय की नाही ते पाहतोय आणि त्यानंतर आक्रमणाला सुरुवात करतोय. गोठेघर बी संघाला देखील हेच करणं गरजेचं होतं. सध्या साहिल आपण स्क्रीन जर बघितली ग्रामीण टेनिस क्रिकेटची, तरी संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम तुम्हाला पाहायला मिळते. सकाळपासून प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित असतो. तर आज रजनीला देखील सुरुवात होते. गेले 4 दिवस आपण डे फॉर्मॅटमध्ये स्पर्धा बघितली, आज 4थ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय आणि इथे बसलेल्या तुम्ही स्क्रीनवरती बघत असलेल्या प्रत्येकाची मेहनत आहे
आदरणीय प्रताप शेठ पाटील, त्यांचे चिरंजीव रिग्नेशजी पाटील आणि या व्यक्तिमत्वांना साथ आहे आमच्या संपूर्ण स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणालची. या संपूर्ण आमचा मॅनेजमेंट टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. स्क्रीनवरती तुम्ही रिग्नेशजी पाटील यांनाही पाहतात. नाव बॅक टू द क्रिकेट. वयात मैदानाच्या आतमध्ये आतिश बांडे. ओहो, इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. मी अगोदरच म्हणालो की टॅलेंटर्स पर्यंत बॅटिंग आहे ती गोटेघर बीची, तर गोलंदाजी मधला तोफखाना आपल्याला पाहायला मिळणार आहे RCC पेठचा. इंटरेस्टिंग बॅटल. नक्कीच RCC पेठचा अगदी उल्लेख केला ना, तर भिवंडीमध्ये सिद्दीक भावे सर त्यांना म्हणतात की रिक्षा भरून येतात आणि टेम्पो भरून घेऊन जातात. सध्या तरी नाईटची पहिली स्पर्धा आणि या नाईटच्या पहिल्या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत चांगला खेळ राहिला RCC पेठ संघाचा. खुलवा टप्प्याचा बॉल सन्मान देण्यास भाग पाडलं, परंतु एक सिंगल मात्र रोखू शकले नाहीयेत. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती. फार चांगली बॉलिंग, डिसिप्लिन बॉलिंग आपण या इनिंग मध्ये पाहतोय. बंटी जोशी आणि त्यानंतरचा गोलंदाज शेहबाज शेख. बिकॉज एक षटकार व्यतिरिक्त एकही मोठा फटका आला नाही. 2 विकेट, 2 सिंगल फक्त, आणि त्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व डॉट बॉल. बॅट ड्रॅग झाली हा स्ट्रोक कंप्लीट करत असताना, त्यामुळे एलिव्हेट करता आला आणि या फटक्याला ओहो नॉन स्ट्रायकिंग एंडला रॉकेट थ्रो होता. सिंगलच मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 9 वरती. काउंटर अटॅक करावा लागेल. आता स्कोर बोर्ड वरती किती धावा बनलेल्या आहेत, विकेट किती पडलेले आहेत याचा विचार न करता किती बनवायचे आहेत हे पाहावं लागणार आहे आतिश बांडे आणि फलंदाज जयंत दिंगोरेला. नक्कीच आतिश बांडे जोपर्यंत आहे तोपर्यंत आक्रमक होऊ देखील शकतं. गोलंदाज सज्ज झाला. शेहबाज शेख. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणजे कॉन्फिडन्स आला पहिल्या चेंडूवरती या स्पर्धेमध्ये, आणि त्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यावरती आत्तापर्यंत गोलंदाजी केली आहे. आता समोर आतिश बांडे आहे, तो कोणत्या प्रकारे खेळ करेल आता त्याला माइंडसेट बदलावा लागेल. जसा करण दादा म्हटला की काउंटर अटॅक हा एकच ऑप्शन आहे. जबरदस्त फटका. लॉंगॉनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 10 वरती. 10 रन्स ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये 61चा पाठलाग करायचा आणि 10 बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 10 for 2. रिक्वायर्ड साईल आपण जर बघितलं तर ते आता वाढत चाललेले. 16.11. 16 वरती पोहोचलंय शेहबाज. ऑफ समचा बाहेर. फार चांगला फटका. हाफ फॉले होता, त्याला लिफ्ट केलं कव्हरच्या वरतून. बॉल चालला मागे. ओहो, काळजीपूर्वक खेळा, कारण ज्या वेगाने आपण धावला होता त्याच वेगाने बॉडीला बॅलन्स करून थांबवणे देखील कठीण असतं. बॅरिगेटचा चांगल्या पद्धतीने तिथे वापर देखील झाला आणि यामध्ये मी मॅनेजमेंटचं देखील कौतुक करेन, कारण जर बॅरिगेट नसते तर कदाचित त्याच वेगाने खेळाडू पुढे देखील जाऊ शकत होता. त्यामुळे त्याचा वेग थांबला आणि कुठेतरी ती इजा होण्यापासून तो खेळाडू वाचला. चौकार मिळतोय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. 2 षटकांचा खेळ संपन्न. 18 चेंडूंमध्ये लॉफ केल्या स्ट्रेट बॅटने. फिल्डर येतोय आणि पहिल्या बाउन्स वरती, मात्र इथे सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 15 धावा. 50 रन्स ऑन अबाउट 15 धावफलकावरती बनल्यात. अठरा धावा, माफ करा. 18 धावा धावफलकावरती. अजून देखील 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे. 43 धावांची गरज. गोठेकर बी विपक्ष RCC पेठ
अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिले 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती होते, परंतु त्या शेवटच्या 2 चेंडूवरती आक्रमक फटके आपल्याला जैन डिंगोरीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. येस, जरूर जरूर. आरसीसी पेट जास्त वेळ घेतात आपण प्लीज क्षेत्ररक्षण लगेच असतं. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 षटकं अगोदरची टाकायचे. आणि मला आठवते पहिली इनिंग जिथे पहिल्या 18 बॉलमध्ये आरसीसी पेटने 45 बनवल्या होत्या, पुढच्या 12 बॉलमध्ये फक्त 15च बनल्या. इथे पहिल्या सुरुवातीला 12 बॉलमध्ये 18 बनलेल्या आहेत, तर 18 बॉलमध्ये बनवायच्या 43 धावा. मॅच सध्या तरी बॅलन्स आहे. आतिश भांडे आणि त्याच्या सोबतीला असलेला जैन डिंगोरे, क्षमता दोघांकडे देखील आहे. मात्र दुसऱ्या बाजूने थर्ड ओव्हरमध्ये आलाय जिशान शेख. डावखुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज. ओ, टोला लागला ऑनसाइडला, चालला मिड विकेट रिजन मध्ये. जैनचा कॉल आहे सेकंडचा. चांगली फिल्डिंग, थ्रो खराब. बॅकिंगला देखील फिल्डर होता. सोहेल हेच सांगतोय की कदाचित सोडून दिला असता चेंडू तर बॅकिंगला मी होतो आणि इतक्या वेगाने थ्रो करण्याची कदाचित गरज देखील नव्हती, कारण सेकंडचा प्रयत्न तितकासा नव्हता या दोन्ही फलंदाजांचा. 2 धावा मिळतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या 20 वरती पोहोचली. 17 चेंडू 41 धावांची गरज. नक्कीच 41 धावा बनवू शकतात, कारण आतिश भांडे आणि जैन डिंगोरे ज्या प्रकारे सध्या तरी खेळ सुरू आहे ना, त्या प्रकारे जर चालू राहिला ना तर रन रेट कुठे ना कुठे काबूमध्ये येईल. यावेळेस बघा उडवलाय चेंडू हवेत, चेंडू खाली. सोहेल येतोय आणि विकेटचं पतन. धक्का लागलाय मोठा. आतिश भांडे बॅक टू द डगआउट. चेंडू जेव्हा हवेमध्ये होता, सोहेल शेख चेंडू खाली येण्यासाठी थोडेसे चाच पडले, पण रबर बॉल क्रिकेटमध्ये फार मेहनत घेतली यंदाच्या हंगामामध्ये. खेळ सुरू होता त्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा झाला सोहेल शेखला देखील. फलंदाजीमधून देखील फार चांगली बॅटिंग केली होती. आघाडीला 17 धावांचं योगदान त्याने दिलं. बंटी जोशीच्या 33 धावा राहिल्या. आणि या दोन्ही फलंदाजांच्या जोरावरती फर्स्ट विकेट पार्टनरशिप जर आपण बघितली तर ती 46 धावांची पार्टनरशिप होती आणि त्यामुळेच 60 पर्यंत ते पोहोचलेले आहेत. गणेशची विकेट पडली, त्यानंतर अमितची विकेट पडली आणि त्यानंतर आता आतिश भांडे देखील पॅव्हलियनमध्ये परतला. जैन डिंगोरेने आतापर्यंत फक्त 3 चेंडूंचा सामना केला, तर त्याच्या बॅटमधून 9 धावा आलेल्या आहेत. त्याला स्ट्राईक तितकीशी मिळाली नाही. तर दुसऱ्या बाजूने 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन फलंदाज मनीष लहाने. आमचे दोन्ही 12th मॅन हाताची घडी घालून अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले आहेत. गुलाबी थंडी प्रत्येकाला जाणवते. ओ, व्हॉट अ शॉट इज दॅट. इनसाइड आउट. पहिल्या बाउन्स वरती एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय बंटी आणि यावेळेला विकेट जाईल. कोऑर्डिनेशन नाही त्यामुळे फटका बसतोय गोटेकर बीला. 1 more विकेट डाऊन. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. थँक्यू तुझा. नक्कीच सध्याच्या सिच्युएशनला अगदी कॉर्डिनेट होणं गरजेचं होतं, कारण विकेटवरती विकेट जात आहेत, धावा येणं गरजेचं होतं. त्या प्रकारे धावा देखील येत नव्हत्या. अगदी मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले तेव्हा कुठे ना कुठे होप जाग्या झाल्या होत्या टीम गोटेकर बी संघाच्या, परंतु या षटकामध्ये आतिशची विकेट गेली, त्यानंतर मनीषला देखील माघारी परतावं लागलंय. आपण एक गोष्ट आवर्जून म्हणू शकतो, ज्या फलंदाजाने सुरुवातीला 2 चौकार ठोकले होते तो आता बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडला येतोय जैन डिंगोरे. बॉल शिल्लक आहेत अजूनही ते 15 आणि 15 बॉल 40 धावांची गरज. स्वतःला स्विच केलं होतं, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस. मागे बॅकअप नव्हतं, तिकडून स्वीपर कव्हरचा फिल्डर येईपर्यंत बॉल फार वेगाने गेला असता जर तो फलंदाजाला लागला नसता तर. स्कोमॉझॉन 22 22 धावा धावफलकावरती. 14 चेंडू
41 धावांची गरज. नक्कीच डायरेक्ट हिट झाला असतं तरी सुद्धा विषय थोडासा वेगळा आपल्याला पाहायला मिळू शकत होता. हरकत नाही या क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाही. गोलंदाज जिशान यावेळेस बघा अगदी स्लॉक स्वीप खेळायचं होतं. काय घडलंय अपील जोरदार केली जाते परंतु पंच टस्की मस नाही होत्यात. डॉट बॉल आला. धावफलकावरती धावा स्थिर 22 22 धावा 61 धावांचा पाठलाग करताना तब्बल 22 धावा म्हणलात. जिशान शेख अप्रतिम गोलंदाजी सध्या या स्पेलमध्ये पाहायला मिळतीये. बंटी जोशी अगदी 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर शेहबाज शेख 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर जिशान शेख आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये. फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 22 22 धावा 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. म्हणजे आता प्रत्येकी चेंडू मागे इक्वेशन बनत जाणार आहे आणि ते इक्वेशन चेस करत जायचं आहे. रन रेट वाढलाय या षटकामध्ये. आता काउंटर अटॅक होणं फार गरजेचं आहे. कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जाईल हा देखील एक मोठा प्रश्न आहे. यानंतर कुठेही जाऊ नका. बिग मॅच. एका बाजूला वडवली बी तर दुसऱ्या बाजूला गोरसई बी. नो डाऊट चांगली फाईट होईल आणि प्रेक्षकांचं देखील भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळेल त्या स्पर्धेसाठी. अनेक कमेंट्स देखील होत्या भावेश पवार खेळेल की नाही. तर येस भावेश पवार खेळला आणि या पुढच्या मॅच मध्ये देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळू शकतो. चौथं षटक शेहबाज शेख पुन्हा एकदा स्पेल कंप्लीट करतोय आपला. चौथं षटक घेऊन पहिला बॉल फुल टॉस होता. बॅटची कडा लागली आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. डिसिप्लिन बॉलिंग काय असते ती आतापर्यंत या बॉलिंग युनिटने आपल्याला दाखवली. ज्यामध्ये बंटी जोशी, शेहबाज शेख, जिशान शेख आणि पुन्हा शेहबाज शेख. वेळेचं बंधन आहे. थोडं फास्ट घ्या आरसीसी पेट. ऑफ समचा बाहेर चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये 2 फिल्डर वेगाने धावत आहेत. कव्हर करून थ्रो आलेला आहे तोपर्यंत मिळते ती 1 धाव आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वरती. बॉल अजूनही शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल मध्ये गरज आहे ती 37 धावांची या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या दिशांत 11 गोटेकर बीला. फुल टॉस आला. इज नो बॉल. रेस्ट आहे. भीमर लॉंग ऑफला कॅच तर पकडलेली आहे बंटीने पण त्यावरती फलंदाज बाद होणार नाही. फ्री टॉन. धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती सध्या 26. बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 बॉल 35 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बनवू शकते जर या 4 बॉल मध्ये मोठे फटके येत आहेत गोटेकर बी साठी. ओव्हर पिच लॉंग ऑन द फिल्डर आलाय. चांगला जाईल पण फ्रीट आहे. दॅट्स वाय मिळते ती फक्त एकच धाव. फटका प्रॉपर होता. बॅटचा आवाजही सुंदर होता पण एलिव्हेट करता आलं नव्हतं. अंतर जास्त कापता आलं नाही चेंडूला. सिंगलने धावसंख्या पुढे 27. बॉल शिल्लक 9 आणि 9 बॉल 34 धावांची गरज आहे ती या मॅच मध्ये. ओहो खेचण्याचा प्रयत्न होता. ऑस्ट्रमचा फार बाहेर होता. मेरिट वरती खेळणं या क्षणाला गरजेचं आहे. स्टिल 34 रिक्वायर्ड. 34 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्क्रीनवरती तुम्ही या स्पर्धेचे जनक प्रणेते शिल्पकार आदरणीय प्रताप शेठ पाटील यांना पाहतात. रात्रीचे ठीक आपण पाहतोय की 1:35 झालेले आहेत. न्यू 40+ संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. आणि आपण जर बघितलं मंडळी या स्पर्धेचे ते शिल्पकार आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक क्रीडा स्पर्धा हा क्रीडा महोत्सव पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने नजर आहे आदरणीय प्रताप शेठ पाटील यांची आणि त्यामुळेच इतका मोठा सोहळा ते आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. विद्यमान उपसरपंच राहनाल भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सोबत माजी उपसरपंच पंकजी पाटील साहेब यांनाही आपण पाहतोय.
राहनाल गावाची राजकीय अस्मिता आपण सध्या पाहतोय स्क्रीनवरती आणि राजकीय क्षेत्रामध्ये तेव्हाच तुम्ही पुढे जाता जेव्हा तुम्हाला समाज कार्य करावं लागतं. समाजामध्ये तुम्ही चांगली कामं केल्यानंतर राजकारणामध्ये तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येतं. आणि ओहो व्हॉट अ शॉट इज दॅट. लॉंग ऑनला चेंडू थेट चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. प्रचंड होती या फटक्यामध्ये आणि चेंडूचा फॉलो थ्रो. काय कॅमेरावर काय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आमचा संपूर्ण कॅमेरामॅनचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि त्यांची सर्वांची नावं जरूर तुमच्या समोर आणेन. फाउंडर आमच्या सोबत आहे तेजस्वी भोईर, आमचे ऑनलाईन स्कोरर नीरज आणि आमचे 5 कॅमेरामॅन जे सध्या कार्यरत आहेत त्यामध्ये साहिल भोईर, राज भोईर, सचिन भोईर, आदित्य भोईर आणि बाब्या आणि दीपांशू. या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू कारण सुंदर टेलिकास्ट सध्या तुम्ही पुन्हा एकदा पाहतात स्क्रीनवरती. राहनालचे सन्माननीय उपसरपंच स्वर्गीय विलास स्मृती राहनाल संघाचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे प्रणेते, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आपण पाहतोय. पॉइंटला सिद्धेश, त्याने असाच एक झेल टिपला होता सुरुवातीला, मात्र यावेळेला ते जमलं नाही. थ्रो करेल, कव्हर करून धावा मिळतात 2. या मॅचचं समीकरण तुमच्या समोर आणेन. धावसंख्येची गरज आहे अजूनही 5 बॉलमध्ये 24. जयनने फार चांगली बॅटिंग केली पण जयनचा आपण विचार केला तर तितकीशी स्ट्राईक मिळाली नाही. जी सुरुवात केली होती फलंदाज गणेश डिंगोरेने त्या सुरुवातीला त्याला सातत्यामध्ये आणता आलं नाही. ओहो बाउन्सरचा प्रयत्न पण चेंडू हातामध्ये राहिला. रिलीज करत असताना थोडासा लेट रिलीज झाला त्यामुळे तो समोरच आपटला होता. अंपायरचा वाईटचा इशारा पण मिळते रनआउटची विकेट. फलंदाज बाद. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंमध्ये 23 धावांची या मॅच मध्ये आता गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गोठेकर बीला. यानंतरचा सामना म्हणजे कुठे जाऊ नका. द ग्रेट रायव्हल्स ऑफ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट, गोरसे बी अगेन्स्ट वडवली बी. हार्डलेन पूल केला, गॅप मध्ये बॉल वाईड लॉंग ऑनला, फिल्डरला भेदून चाललाय. डीप लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 4 चेंडूंमध्ये अजून 19 पाहिजेत, होऊ शकतात. स्ट्रेट बॅट, पॉवर पॅक बॅटिंग सध्या सुरू आहे. जयंत डिंगोरेची मॅच ऑन. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये गरज येते आता. तीन चेंडूंमध्ये 15 धावांची अजूनही गरज आहे. मॅच ऑन. मागच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 चौकार. मी अगोदरच म्हणालो की जयंतकडे ती क्षमता आहे, मात्र जयंतला तितकीशी स्ट्राईक मिळाली नव्हती. ऍक्शन रिप्ले. फोर्सने फटका बॅटचा चेहरा उघडला स्ट्रेट बॅटने. लॉंग ऑफला फिल्डर येत होता पण त्याचा वाक्या बाहेर.
2 चौकार आलेत आणि 2 फिल्डर देखील गोलंदाजाकडे आलेलेत. काही चर्चा त्यांची होती, प्लॅनिंग कशा पद्धतीने जयंत डोंगरेची विकेट आता या मॅच मध्ये मिळवायची आहे. हा जर सामना जयंत डिंगोरेने जिंकून दिला गोटेगर बीला तर गोटेगर बी आयुष्यभर हा सामना कधी विसरू शकणार नाही, असा सामना आहे. स्ट्रेट बॅट, स्वीट साउंड ऑफ द बॅट, यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. वॉट अ मॅच. 6 चेंडू मध्ये 26 पाहिजे होत्या. 5 बॉल मध्ये 24, 4 बॉल मध्ये 19, 3 बॉल मध्ये 15 आणि आता 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केले जयंत डिंगोरेने. या सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये वर्चस्व राहिलं आरसीसी पेठच्या गोलंदाजांचं. मात्र या ओव्हर मध्ये धुवाधार बॅटिंग. सर्वांचा नजरा खेचून आणल्या मॅच कडे तो फलंदाज ट्रॅकिंग एंडला. कॉन्फिडेंटली खेळतोय. 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. 11 बॉल मध्ये 30 वरती खेळतोय फलंदाज जयंत डिंगोरे. 61 ला चेस करत असताना 52 बनलेले आहेत. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूंमध्ये अजूनही गरज आहे ती या मॅच मध्ये 9 धावांची. मागच्या बॉलवरती जेव्हा चौकाराला 2 फिल्डर आले होते गोलंदाजाकडे, मात्र आता जवळपास 5 ते 6 फिल्डर आले. त्याचं कारण आता जी बॅटिंग केलेली जयंत डिंगोरेने थोडीशी आता धोक्याची घंटा, ती भीती वाढली असेल आरसीसी पेठ संघाकडून देखील. सुंदर बॅटिंग. वेळेचं बंधन आहे प्लीज, जास्त वेळ घेतात आरसीसी पेठ. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. कॉन्फिडेंटली बॅटिंग. जबाबदारी काय असते ती या मॅच मध्ये दाखवली आहे जयंत डिंगोरेने. इज ऑन स्ट्राइक. लॉंग ऑन मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थर्ड मॅन आतमध्ये, पॉइंट आतमध्ये, कव्हर्सला फिल्डर आतमध्ये, स्वीपर कव्हर मागे, त्याला आता डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवतात. लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे. फ्रंट व्ह्यूला सी मध्ये तुम्हाला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते, तर मागे शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन पॉइंट कव्हर. वेळ जास्त चाललाय प्लीज, मॅचचा रिदम तोडू नका. 2 चेंडू 9 धावा आरसीसी पेठच्या विरुद्ध दिशांत 11 गोटेगर बी. ओह वाव, डीप मध्ये फिल्डर पण या वेळेला टिपलाय झेल आणि फलंदाज होतोय बाद. या मॅच कडे प्रेक्षकांच्या नजरा ज्याने आणल्या तो फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर चालला. तेरे गिरने में तेरी हार नहीं तू इंसान है अवतार नहीं, तेरे गिरने में तेरी हार नहीं तू इंसान है अवतार नहीं, गिर उठ चल दौड़ फिर भाग, तू कई बार हारेगा लेकिन हर बार नहीं. पुढच्या मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा जयंत डिंगोरे. काय लढलाय, कारण संघर्षामध्ये तुमचा दम असला, तुम्ही जरी अपयशी ठरले तरी इतिहासात तुमच्या संघर्षाची नोंद होते. ती नोंद जरूर ठेवेल गोटेगर बी संघ जयंत डिंगोरेच्या संघर्षाची. धावा धावफलकावरती 52, शेवटचा 1 चेंडू आणि ज्यामध्ये पाहिजेत आता धावा 9. आणि यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती, आय थिंक गोरसे बीने टॉस जिंकलाय. रिग्नेश 11 गोरसे बी टॉस जिंकून फिल्डिंग करणार आहेत. लगेचच उतरा आपण मैदानाच्या आतमध्ये आणि ओपनिंग पेअर वडवली बी रेडी ठेवा आपण. शेवटचा डॉट आला, अंत भला तो सब भला. आरसीसी पेठने कमबॅक केलं आणि आज सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन. 8 टीम दिशांत 11 गोटेगर बी. फार दूरवरचा